पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। चला हे घेतला 20वा। चला पुढे आता वैष्णव डोळे वाघावानी दिसायला लागले ना माझं बघ बरोबर बघतोस का रागानं कसवानी कसं बघतोस का रागानं हा सोनं डोळं लागते काय विषय टोपी दिली चांगल्या मनानं हा ह्याला घालायचं कळत नाही म्हणते मला काय माहित आहे कसली टोपी दिली उलटी करून घालते उलटी करून घालते आणि आता चांगली दिली तरी असं घालते। रातचा 1 वाजलाय आणि पोराने सगळ्या म्हणजे एकानं सगळ्या पोरांना उठवले आणि आता इथनच पंढरपूरला जायचं आमचं नियोजन चालू आहे। इकडे बघा सगळी भक्त मंडळी झोपली आहे आणि आम्ही तो उठून दंगा करत बसलोय। म्हणलं आता दंगा करत बसण्यापेक्षा म्हणलं 10 वाजल्यापासून आमची ऐका हे जात वर्षभर ह्याच ऐकायचं आहे। वर्ष नाही बाबा पुढच्या वारीपर्यंत तुझंच 15 ऐकायचं। मिनिटं रातच्या 1 वाजता रस्त्यावर कोण नाही ह्यांचा इथं कालवा चालू आहे। अरे मलम आमच्या पप्पू भाईचं तर टेन्शन मिटलं तर माझ्या फोन मधनं ह्याच्या फोन मध्ये चार्जिंग ट्रान्सफर करायचं चालू आहे। ऍपल थिंग्स हो बाकी काय नाही। चहा प्यायचा ओके मध्ये जरा रातच्या 1 वाजता चहा प्यायला लावलोय ओके मध्ये। रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी। जवळपास कंटिन्यू 4 किलोमीटर चालल्यानंतर 1 तास झाला आम्हाला निघून। 1 तासामध्ये फक्त आम्ही 4 किलोमीटर आलोय। पायाची जाम वाट लागली आहे तर चला अजून भरपूर जायचं आपल्याला। तर इथे एक 5 मिनिटं विसावा घ्यावं म्हणलं। विसावा घेतलं एकच जरा बरं वाटतं पायाला पण। तर जवळपास 10 मिनिटं आहे विसाव्यानंतर परत आपल्या मार्गाला लागलोय जायला। आता एम ठेवलंय कंटिन्यू तासभर तर चालायचं आहे। मग 1 तासानंतर थोडा स्टॉप घ्यायचा आणि पंढरपूर राहिले फक्त 10 किलोमीटर 2 तासात तसंही पोचतंय चालत। त्यामुळं जाऊ आपण फास्ट 1 तासात तर कव्हर करा आपल्याला 5 किलोमीटर। हे घेतला 20वा। चला पुढे आता वैष्णव डोळे वाघावानी दिसायला लागले ना माझं बघ बरोबर बघतोस का रागानं कसवानी कसं बघतोस का रागानं हा सोनं डोळं लागते ह्यांच्या आगात क्रिस्टियानो मेसी शिरला आता फुटबॉल खेळायला लागले ते। भावांनो लिटरली पायाची वाट लागली वाट त्यात मी बिन चपली झाल्यामुळं तळपाय असलं बेकार दुखायला आलं ना यू कांट इमॅजिन लय वाईट। पाय उचलना झालाय आता तसाच उचलते। जाता जाता म्हणलं जरा उपासाचं खायला घेऊ काय तर कारण आम्ही 1 वाजता निघालोय फक्त चहावरच आहे दुसरं काय खाल्लेलं नाही काय नाही आणि एवढ्या स्पीडनं आलोय कुठे चहा प्यायला आणि काय डोक्यातच नाही काय। जवळपास किती 8-9 किलोमीटर केले आपण बी नाही झाली कमीत कमी आम्ही किती 3-1 तास चालतोय नुसत्या चहावरती। आता जरा खावा म्हणलं आज पडायचं कुठं तर चक्कर येऊन। तर फायनली भावांनो आपण पंढरपूर मध्ये एंट्री केलेली आहे प्रॉपर। गर्दीचा तर अंदाज आम्ही इथनच घ्यायला लावले इथनच बघू शकताय गर्दी कसली दिसायला लागली आहे। अजून पुढं तर लय गर्दी आहे बघा आता कसं काय। घाम तर लय बेकार आलाय। आंघोळीची सोय बघायची त्या अर्जुनच्या पप्पांनी सांगितले कुठं शनिराज मंगल कार्यालयामध्ये तिथं सोय मिळाली आंघोळीची झालं तर जायचं कारण नदीवरनं जायला कमीत कमी 2 तास तर लागतं। तिथनं पुढं नामदेव पायरीचं दर्शन 3-1 तास तर धरून चालायचं। बघू आता पाय तर सगळ्यांचं दुखायला आले तर कसं काय होतं नियोजन बघू। शनी मंगल कार्यालयात तर आलोय इथं कशी काय सोया बघायचं आंघोळीची असली तर करायची नाहीतर माघारी जायचं। दे बघा भावा नाही तो मंगल कार्यालयात कशी काय मी तर लग्नाचीच गर्दी बघितली आणि आज पहिल्यांदा भाविकांची गर्दी बघतोय आषाढी एकादशीसाठी। इथे बॅगा ठेवल्या द्या। अर्जुन पाय दुखतंय या मला बघा आता कशी सोय आहे इकडं त्या हिशोबाने जायचं। दोघांनी बॅगापेक्षा थांबायचं दोघांनी जायचं। तर आपलं भावानं ओके मध्ये आवरून झालेला आहे मस्त आंघोळ बिंगोळ सगळा कार्यक्रम एकदम क्वालिटी झालाय।
आवरून बाकीची पोरं गेले चहा प्यायला, मी यांच्या बॅगा सांभाळायला लागलोय. बाकी आपले जे जोडीदार आहेत ते अजून लय महाग आहेत, तर त्यांनी आल्यावर त्यांची आंघोळ होणार, सगळं होणार, मग आम्ही इथनं निघणार. बघू आता थांबायचा नाही ते बी ठरवायचं आहे. तर सध्या तर मी यांच्या बॅगा सांभाळतो. मध्ये सगळ्या माऊलींसाठी चहाची सोय केली आहे. आपण बी घेऊ म्हणलं. बाहेर चहा तुमचा कार्यकर्ता आंघोळ करून ब्रश करायला आलाय, चांगले कपडे बिपडे घालून. पप्पू काय विषय? टोपी दिली चांगल्या मनानं, हा ह्याला घालायचं कळत नाही म्हणते. मला काय माहिती कसली टोपी दिली, उलटी करून घालते, उलटी करून घालते. आणि आता चांगली दिली तरी असं घालते. हा आणत जाऊ नका असल्याला फोटो काढ रे. फिरून हा तर फिरून मी बाहेर पडलोय, मला गर्दी दाखवतो फक्त मेन याच्यावरती, मेन रस्त्यावरती गर्दी फक्त ही जाणाऱ्यांची गर्दी आहे. अजून लय आहेत महाग, इकडं तर महाग सगळं पाक भरलंय. आपल्याला घ्यायचं नामदेव पायरीचं दर्शन साधारण किती वेळ लागतंय सांगतो. आता सध्याला वाजले त्या सकाळच्या 7:30. भक्तांसाठी केळ वाटप चालू होतं, जाऊन आम्ही बी घेतलं. मार्ग शॉर्टकट पटकन जाते. पश्चिम दाराकडनं आपण आलोय. आपल्याला जायचं आहे नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला. तुकाराम पंढरनाथ भगवान की जय, संत कालेश्वर महाराज की जय, गुरु तुकाराम महाराज की जय. चला असं चालत राहा, सहकार्य करा, स्वतःची काळजी स्वतः करा. चला चालत राहा. दर्शनदार आमचं ओके मध्ये झाले. काय सांगोल नाक्याला आपल्या इथे थांबायचं, सगळे पोरं तिथं जमा होणार आहे. ती सगळी वेगवेगळीकडे झाली. आम्ही दोघं एकीकडे, बाकी सगळीकडे वाहून उचलले. आणि फायनली आपली वारी पूर्ण झाली आहे. माघारी आता एसटीत बसून निघाले सांगोल्याला. लय बेकार कंटाळा आलाय. राहायचं मस्त पैकी झोपायचं. सगळी पोरं वेगवेगळी झाली. मी नारजा दोघंच आम्ही फक्त, बाकी सगळी जिकडे तिकडे झाली. ती पोरं कोण कुठं आहे कोणाला माहित नाही, फोन कोणाचाच लागत नाही. तर तुम्ही भावांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि कमेंट तेवढं करा.